नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. तर आज आपण महा TET 2021 जी परीक्षा होणार आहे त्याविषयीची ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा किंवा ऑनलाईन नोंदणी कशी करायची त्याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूयात. तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत. तर पहिली सूचना दिलेली आहे, ऑनलाईन नोंदणी, पोर्टल लॉग इन. त्यानंतर आहे आवेदनपत्र, अर्जातील माहितीची पडताळणी करणे. 5वा मुद्दा आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे आणि शेवट आहे आवेदन पत्राची प्रिंट घेणे. तर पहिलं बघूयात, ऑनलाईन नोंदणी कशी करायची. तर ही जी वेबसाईट आहे www.mahatet.in या संकेतस्थळावर होमपेजवरील डाव्या बाजूस असलेल्या महा TET 2021 उपक्रम मधील नवीन नोंदणी करा या टॅबवर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील अर्ज भरण्याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी आलेले मी वरील सर्व सूचनेचे पालन करीत आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा 2021 साठी अर्ज भरू इच्छितो या पर्यायाबरोबर चेकबॉक्स सिलेक्ट करा. नोंदणी फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी या बटनवर क्लिक करा. पुढे दिलेले आहे नवीन नोंदणी करण्यासाठी. आता जर तुम्ही प्रथमच महा TETची परीक्षा देत असाल तर त्या उमेदवाराला काही सूचना दिलेल्या आहेत की नवीन नोंदणी करण्यासाठी तर अर्जदाराचे प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मदिनांक म्हणजेच 10वीचा SSC प्रमाणपत्राप्रमाणे मोबाईल क्रमांक, ईमेल ID हे भरायचं आहे. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नोंदणी अर्जात नमूद केलेले ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरच सदर परीक्षार्थ्याचा TET रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड पाठवला जाईल. तसेच त्यांनी एक नोंद दिली खाली की नोंदणीकृत केलेले मोबाईल क्रमांक व ईमेल ID या परीक्षेसाठी पुनर्नोंदणीसाठी वापरता येणार नाही. म्हणजे एक ईमेल ID किंवा एक मोबाईल क्रमांक हा एकदाच वापरता येणार आहे. पुढचा दुसरा आहे तो पोर्टल लॉग इन. पोर्टल लॉग इन कसं करायचं तर त्याच वेबसाईटवर म्हणजेच www.mahatet.in या संकेतस्थळाच्या होम पेजवरील डाव्या बाजूस असलेल्या महा TET 2021 उपक्रम मधील लॉग इन या टॅबवर क्लिक करायचे. आता ते पेज उघडले जाईल. त्या पेजवरील डाव्या बाजूस असलेल्या रकान्यात आपला TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. हा TET रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा पासवर्ड जे आहे ते तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल ID वर या दोन्हीमध्ये हा तुमचा पासवर्ड येईल. त्यानंतर तुम्ही ते भरून सबमिट करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड विसरला असल्यास, चुकून जर तुम्ही पासवर्ड विसरला तर फॉरगॉट पासवर्ड या पर्यायाचा वापर करायचा आहे. आता आवेदनपत्र कसे भरायचे याविषयी बघूयात. तर प्राप्त झालेल्या TET रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्डद्वारे लॉग इन करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जो लॉग इन केल्यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील माहिती आवश्यक आहे. कुठली तर अर्जदाराविषयी माहिती बघूयात. तर SSC म्हणजे 10वीचे प्रमाणपत्रावरील म्हणजे 10वीचे प्रमाणपत्रावर जे तुमचे आडनाव आहे, तुमचे नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव व आईचे नाव भरा. म्हणजे जे तुम्ही भरणार आहे ते 10वीच्या प्रमाणपत्रानुसारच भरायचं आहे. जर नावात कोणता बदल असेल तर बदललेल्या नावाची माहिती द्यायची आहे तिथे.
त्यानंतर अर्जदार पुरुष आहे, स्त्री आहे किंवा ट्रान्सजेंडर आहे हेही अचूकपणे निवडायचं आहे. ठीक आहे, पुढे बघूया. ठीक आहे, आता 10वीच्या प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांकही भरायचे आहे. त्याच प्रमाणपत्रानुसार त्या 10वीचे प्रमाणपत्र, त्यावरील क्रमांक, उत्तीर्णाचे वर्ष, महिना व बैठक क्रमांक अचूकपणे व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर आधार क्रमांक पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून आपल्या चौकटीत संबंधित क्रमांक अचूक भरायचा आहे. पुढे राष्ट्रीयत्व हा मुद्दा येईल. तिथे राष्ट्रीयत्व हा जो कॉलम आहे तिथे ते एक भरायचं इंडियन म्हणून. आणि राज्य विचारलं, राज्य महाराष्ट्र, राज्याचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा होय किंवा अथवा नाही असं क्लिक करायचं आहे. ते व्यवस्थित भरायचं आहे, खूप महत्वाचं आहे. पुढे जो आहे ते अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती. आता यामध्ये सर्वे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, क्षेत्र नमूद करावे. शहराचे किंवा गावाचे पोस्ट ठिकाण टाईप करावे, म्हणजे व्यवस्थित भरायचे आहे. जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूकपणे निवडावे. अर्जदार महाराष्ट्राबाहेरील असल्यास ड्रॉपडाऊन लिस्टमधील यापैकी इतर राज्य निवडा. तसेच तालुका, जिल्हा आणि पिनकोड व्यवस्थित नमूद करायचे आहे. पुढे बघूया. पुढे दिलेलं आहे ते आहे अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती. यामध्ये जातीचा प्रवर्ग ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूक निवडावे. त्यानंतर दिव्यांग असल्यास होय असे नोंदवावे किंवा नसल्यास नाही हा पर्याय निवडायचा आहे. होय पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, लेखनी हवा की नाही याची माहिती अचूकपणे नोंद करायची आहे. पुढे बघूयात अर्जाचा स्तर, म्हणजे तुम्ही पेपर 1 साठी अर्ज भरत आहात की दोन्हीसाठी भरताय, दुसरा किंवा दोन्हीही भरत आहात त्याविषयी माहिती द्यायची आहे. तर ज्या वर्गातील म्हणजे स्तरासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET द्यायची आहे ते ड्रॉप लिस्ट मधून अचूकपणे निवडायचे आहे. त्यानंतर 1ली ते 5वी साठी जर पहिला पेपर देणार असेल तर पहिला पेपर, जर 6वी ते 8वी साठी दुसरा पेपर देणार असेल तर दुसरा, किंवा दोन्हीही भरणार असाल तर दोन्हीही बोथ साठी पर्याय निवडावा. पुढे आहे परीक्षा माध्यम केंद्राविषयीची माहिती. तर अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडले आहे ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा मानून ग्राह्य धरले जाईल. ठीक आहे. त्यानंतर द्वितीय भाषा अचूकपणे निवडावी. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी या भाषापैकी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल. पुढे आहे उर्दू माध्यमे निवडले असल्यास दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी म्हणजे नॉन लँग्वेज सेक्शन म्हणजे इतर घटकासाठी उर्दू आणि इंग्रजी भाषेत द्विभाषिक प्रश्न असतील. म्हणजे जर तुम्ही उर्दू भाषेतून जर पेपर देत असाल तर उर्दू आणि खाली इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये तुम्हाला ते प्रश्न मिळतील. पुढे आहे जर मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर माध्यम जसे कन्नड असेल, तेलुगू, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली निवडलेल्या असल्यास दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकासाठी म्हणजे नॉन लँग्वेज सेक्शनसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न असतील. तर अर्जदार त्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे तो जिल्हा ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूकपणे निवडायचा आहे. आता आपल्याला TET परीक्षा द्यायची म्हणजे ते शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे आपली, तर ते सांगितले आहे त्यांनी. तर शैक्षणिक पात्रता या मुद्द्यामध्ये
पेपर 1 कनिष्ठ प्राथमिक स्तर यासाठी SSC प्रमाणपत्राविषयी माहिती भरावी. तसेच HSCची पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता असल्यास त्याची माहिती किंवा कोर्स, बोर्ड, विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, गुणप्राप्त, एकूण गुण, टक्केवारी, श्रेणी व शततमक किंवा श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करायची आहे. पुढे बघूयात पेपर 2 साठीचे काय आहेत नियम. तर वरिष्ठ प्राथमिक स्तर यासाठी SSC आणि पदवीची पात्रतेविषयी माहिती भरावी. तसेच HSC पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता असल्यास त्याची माहितीही व्यवस्थित भरावी. कोर्स असेल, बोर्ड किंवा विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करायची आहे. आता पुढे दिलेले आहे व्यावसायिक पात्रता. आता व्यावसायिक पात्रतामध्ये पेपर 1 यासाठी शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे आपण त्याला D.Ed किंवा समकक्ष याबाबतची माहिती, पदविकेचे नाव, विद्यापीठ, परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी अचूकपणे नोंदवायची आहे. पुढे पेपर 2 साठीचे काय नियम आहेत. तर यासाठी शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे D.Ed किंवा समकक्ष अथवा शिक्षणशास्त्र पदवी म्हणजे B.Ed किंवा समकक्ष बाबतची माहिती, पदविकेचे नाव, विद्यापीठ, परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी इत्यादी विषयी माहिती अचूकपणे भरायची आहे. अर्जदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हीची माहिती अचूकपणे नोंदवायची आहे. जर तुम्ही D.Ed पास असाल किंवा B.Ed पास असाल या दोन्हीची माहिती तुम्ही भरू शकता. पुढे बघूया. आता छायाचित्र ओळख, आयडेंटिटी प्रूफ म्हणजे ओळखीचा पुरावा असं आपण त्याला म्हणतो. म्हणून पहिल्या चौकटीतील ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपल्याकडे पुरावा असलेल्या कोणताही एका पर्यायाची निवड करा. दुसऱ्या चौकटीत त्याचा क्रमांक नमूद करा. आता फोटो व स्वाक्षरी अपलोड करायची कार्यपद्धती. पुढे दिलेले आहे फोटो व स्वाक्षरी अपलोड करायची कार्यपद्धती. मध्ये तुमचा फोटो कसा स्कॅन करायचा किंवा तो कसा अपलोड करायचा, कोणत्या साईज मध्ये करायचा याची माहिती दिलेली आहे. ब मध्ये इथे बघू शकता हा आहे अ आणि हा आहे ब. यामध्ये दुसरा ब जो आहे तो सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरीसाठी दिलेले आहे. तर त्याची माहिती दिलेली आहे. तर चौकोनी पांढऱ्या कागदावर आखावामध्ये काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. कोणत्या पेनाने? तर काळ्या शाईच्या पेनाने. तर त्याची साईज वगैरे दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून अपलोड करायची आहे. त्यानंतर अर्जातील माहितीची पडताळणी करणे. शेवटचा जो चौथा टप्पा आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा, चौथा टप्पा जो आहे तो अर्जातील माहितीची पडताळणी करणे. म्हणजे तुम्ही जे माहिती तुमच्याविषयी अपलोड टाईप केलेली आहे ती व्यवस्थित आहे का हे पुन्हा एकदा चेक करायचं. चेक करून झाल्यावर जर तुमचा काही बदल असेल तर त्याच्यामध्ये एडिट या बटनावर क्लिक करून ते आवश्यक ते बदल करू शकता. त्यानंतर सेव्ह आणि प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करून स्क्रीनवर आलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करून पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अर्जामध्ये ऑनलाईन परीक्षा शुल्क यशस्वीरित्या भरल्यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. एकदा तुम्ही पेमेंट भरल्यावर त्या अर्जामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्यानंतर अर्जामधील माहिती बदलण्याबाबत कोणतेही निवेदन किंवा अर्ज याचा विचार केला जाणार नाही. आता जो 5वा टप्पा आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क कसे भरावे याविषयी दिलेले आहे. यामध्ये तुम्ही पेमेंट करण्यासाठी म्हणजे फी भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू शकता, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग असे पर्याय आहेत.
त्या पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता आणि तुमची पेमेंट भरू शकता. त्यानंतर पेमेंट झाल्यावर तुम्हाला ट्रान्झॅक्शन रिसिप्ट दिली जाते. त्याची आपण त्यानंतर प्रिंट घेऊ शकतो. त्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याची ही प्रिंट काढून घ्यायची आहे. परीक्षा शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी. त्याकरिता प्रिंट या ऑप्शनवर किंवा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करायची आवश्यकता नाही. काय सांगितले? तर आवेदनपत्राची प्रिंट गट शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकाऱ्याकडे जमा करायची गरज नाही. त्यानंतर मी वरील सर्व सूचनांचे पालन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा 2021 साठी आवेदन करू इच्छितो या कॉलमवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन जी प्रोसेस आहे TETची ती कंप्लीट करायची आहे. चला तर मग थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा किंवा तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर प्लीज मला ते कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.